आज असं काय झालं होतं का ही पोलीसची गाडी डायरेक्ट आपल्या पुढे येऊनच थांबली. तर काय सकाळी उठलो ना आपलं पाठवलं म्हणे जाय म्हणे दुकानात, तू आहे ना थोडं सामान घेऊन ये. आपण दुकानात आलो होतो. दुकानातून आलो पाहिलं काय आपल्या बहिणींचं पैसे घ्यायचं काम चालू आहे. तर मामा म्हणे एक काम कर, गाडी मधून पुसून घे, आपलं थोडं बाहेर जायचं फिरायला. रक्षाबंधन निमित्त रांगोळी काढण्याचं काम चालू आहे. तर काय आपण आलो मागच्या घरी बसलो होतो, एक कुत्र्याला पाणी पाजायचं काम चालू आहे. आपला भाऊ लय क्वालिटी स्टंट करतो, पात्र तुम्ही. तर आपण मामीनं सोडायला मसूरला आलो होतो. तर या बा काय करू राहिला, मामीला आपण सोडलं. आपला मामाचा मुलगा म्हणे का मला पण यायचं, मला जायचं. मग त्याला घेतलं और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. त्याला घेऊन घरी चालून थोड्या वेळात बाई म्हणे का चला आपल्याला बाहेर जायचं, थोडा भाजीपाला घ्यायचा आहे. मग आपण मखमलवाडला चाललो. मखमलवाडला आलो, तिकडं पाहिलं भाजीपाला थोडा स्वस्त होता. मग काय भाजीपाला घेऊन आपण आलो घरी. मग थोड्या वेळाने आपल्याला ते माणसांना सोडायला जायचं होतं दहागुरला. तर काय त्यांना सोडायला आलो आपण दहागुरला. त्यांना सोडून झालं आणि थोड्या वेळात आपल्याला म्हणे का जाय म्हणे त्या बहिणीला घेऊन ये. आपण चालू तिला घ्यायला मुंगसरा फाट्यावर. मग काय आऊन तर काही येईल नव्हती, आपण वाट पाहत होती तिची. ते डायरेक्ट आली पोलिसांच्या गाडीत. आपली बहीण आहे पोलीस, तर तिला घ्यायला आलो होतो आपण. तर काय तिला घेऊन आपण निघालो. तर फायनली आपण घरी आलो, गाडी चार्जिंग लावली. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.